जगाचा पोशिंदा म्हणूनच वाटला गेलेला आहे. त्या पाखरांचं सुद्धा तो पोट भरतो, त्याच्या लेकरांचं सुद्धा पोट भरतो. कंसावर बसलेली पाखर सुद्धा तो हुसकावत नाही, एवढं त्याचं प्रेम आहे. शाबाश शाबाश शाबाश. पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे अप्रोच. दक्ष राहायचं. युवराज तिकडे लढतोय, दोन्ही पायाला निक्या परिधान केलेला, तर त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान एकेकाचे तुफानी पैलवान मारुती शिंदे वस्तादाचा तो सुपुत्र आहे. मारुती पैलवानांचा तो सुपुत्र आहे अक्षय शिंदे. सध्या कालू पैलवान व्यायामशाळेला सराव करतोय. रवी शेजवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, अमृत भैया सिद्ध, धीरज भैया सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. तर युवराज आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. बाप बनेले का, बाप सांगेले का, अरे हिमतीनं लढायचं. कुस्ती आहे, हारणं जिंकणं पडणं पाडणं चालूच राहणार आहे, पण मागे नाही सरायचं, मागे नाही सरायचं, अजिबात मागे सरायचं नाही. बाप म्हणजे बापच असतो. प्रसंगी तो स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या घराण्यामध्ये पैलवान घडत असतो. तो त्याला स्वतःकडे लक्ष देत नाही, पण पोरग जर कुस्ती करत असेल तर त्याच्या रतिबाकडे, त्याच्या सर्व खानपानाकडे अगदी बारकाईने त्याचं लक्ष असतं. तो काय करतोय, त्याचा रोजची दिनचर्या काय आहे, तो किती जोर बैठका मारतो, तो किती सपाट्या मारतो, तो दोर कसा चढतो, तो हौद कसा खणतो आणि किती वेळ खणतो, या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवतो. तो त्याचा बाप असतो आणि वस्ताद असतो. म्हणून त्या वस्तादाचं, त्याच्या बापाचं, मात्या पित्यांचं सगळ्यांचं कौतुक आहे. पैलवानगी म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये. तपश्चर्या करावी लागते, ध्यान धारणा करावी लागते आणि त्यानंतरच हे पैलवान रूपी रूप धारण होत असतं. इतक्या सहजासहजी पैलवान होत नाही, इतक्या सहजासहजी पैलवान म्हणून कानं मोडल्या जात नाहीत. मानेवरती कानावरती धडाधड ठोसे पडत असतात, ठोके पडत असतात आणि त्यानंतर कान म्हणत असतात. नाहीतर आमचे काही गबळे म्हणत्या हे पैलवान लोक कानानं सुपारी फोडतात का काय, असं नसतंय लेका हो. त्यासाठी तालमी जावं लागतं. कारण शरीर गरम झाल्याच्या नंतर जो तुमचा प्रेशर पॉइंट आहे तो कानाभोवती जमा होत असतो. ते रक्त तुमचं कानाच्या दिशेनं, मेंदूच्या दिशेनं प्रवाहित होत असतं. बघा तुम्ही, राग आला की कान गरम होतात, कारण त्यावेळेस तुमच्या धमन्यांमधून रक्त जास्त जोरामध्ये वाहत असतं, सळसळत असतं. तसंच ज्या वेळेस तुम्ही कुस्ती करत असता, ज्या वेळेस मेहनत करत असता, पकड करत असता, त्यावेळेस तुमचं शरीर गरम होतं आणि रक्त कानाच्या आणि मेंदूच्या दिशेनं जात असतं. आता कानावरती फटका बसला की आपोआप त्या ठिकाणी गाठ जमा होते, रक्त साकळल्या जातं, रक्त गोठल्या जातं आणि गोठलेलं रक्त एकदा का गोठलं त्या ठिकाणी पाणी काढलं नाही, रक्त काढलं नाही, तर तो कान अगदी टमाट्यासारखा टम्म फुगून जातो आणि मग कान बनतो. असे हे पैलवान घडत असतात. मी मगाशी जसं सांगितलं की प दोन्ही प लावण्यासाठी, प पैलवानकीचा, प पोलीसचा, हे दोन्ही करण्यासाठी आता सध्या फार कष्ट करावी लागतात. आपण आज बघतोय की पोलीस भरतीमध्ये सुद्धा अनेक पैलवान पोरं घडलेले आहेत, अनेक पैलवान पोरं दाखल झालेली आहेत. त्यांना प्रामुख्याने त्यांचा सहभाग त्यामध्ये घेतला जातो, प्रामुख्याने त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचं कारण असं आहे की पोरं गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असतात, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित प्रमाणे राखत असतात. म्हणून पैलवानकीतली पोरांना पोलीस मध्ये सुवर्ण संधी उपलब्ध होत असते. आणि त्याचबरोबर मी मध्ये घ्या, मध्ये हो 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 बाई, गुस्सेची कुस्ती नाही करणार, राग राग करू नका. राग जर करायचा असेल तर नियंत्रण करायचं असतं, नाहीतर आमच्याकडे राग दरबारी, राग मल्हारी सुद्धा आहे. रागाचे प्रकार, राग दरबारी आणि राग मल्हारी, मल्हारी तांडव आणि राग मेघडंबरी सुद्धा आहे. सप्तसुरातील हे राग आहेत. कारण आमच्या बाजूला बसलेले ज्यांचं रागावरती नियंत्रण
बोले बोले नाजी वस्तादांचा पट्टा टाळ्या पाहिजे टाळ्या. देवळाई करत आता गळ फटले का काय करू आवाज बी करा ना देवळाईची मंडळी. कुस्तीकडे लक्ष होतं बरं का मात्र आमच्या मावलानाचं. अरे देख 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 उदरसे देख एवढं बारीक लक्ष होतं. नाजी वस्तादांचा पट्टा सुंदर कुस्ती करून विजयी झालेला आहे. देवळाई गाव कुस्तीगिरांचं गाव. एका वर्षामध्ये जवळ जवळ 3 ते 4 कुस्ती मैदान भरवतात. धनाधन पटाला लागतोय दुहेरी पटाला सिंगल लेग पटाक अशी कुस्ती चालू आहे. जागेवर कुस्ती करा थांबून कुस्ती करा पळपळ करू नका. या कोपऱ्याच्या त्या कोपऱ्यात तर अजिबात पळू नका. आणि आखाड्यावरती विशाल मस्के देखील उपस्थित झालेला आहे. कालच्या त्याच्या कुस्तीचं खरोखर मी मनापासून धन्यवाद करतो कौतुक करतो त्या विशालचं. काल ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी सागर कोले सोबत त्यानं लढला. काल लढला म्हणजे अगदी धाडसानं सिंहासारखा लढला. त्याच्या त्या लढाऊ बाण्याचं खरोखर कौतुक आहे. खूप जिद्दीनं लढला. त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असणाऱ्या त्या पैलवानासोबत त्यांनी लढत देत दाखवून दिलं की आम्ही मराठवाड्याची आमच्या छत्रपती संभाजीनगरची पोरं पण काही कमी नाही बेट्या. हो कारण आमचा हा जो मराठवाडा आहे ना पुण्यवंतांचा आहे भाग्यवंतांचा आहे साधू संतांचा आणि महंतांचा आहे. अहो खरखर देशा राकड देशा तिकडांच्या देशा महाराष्ट्र देशा. पिढ्यान पिढ्या ओढतो आम्ही माणुसकीचा गाडा. पुण्यवंतांचा भाग्यवंतांचा असा माझा मराठवाडा. ही मराठवाड्याची भूमी ही तपोभूमी आहे. ही संत आणि महंतांची भूमी आहे. दख्खनची काशी आहे. अहो पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नाव. टाळ्या पाहिजे टाळ्या की तुम्ही सगळे पुण्यवान माणसं आज आखाड्याभोवती जमा झालेले आहेत. मी समजू शकतो तुमच्या चेहऱ्यावरती आता भूक दिसायला लागलेली आहे. घरी येऊन तुम्हाला फोन यायला लागलेले आहे. पण आपण प्रण करून आलोय की आज काही जरी झालं तर शेवटची कुस्ती करूनच घरी जायचंय. बायको किती का आरडत नाही किती का ओरडत नाही काय होतंय त्या नादच तसा. नाद खुळा आहे नाद खुळा. पवन माऊली बऱ्याच वेळची कुस्ती सुरू आहे. वेळ द्या पाहिजे तर मग सोडा. 2 मिनिटाची वेळ द्या 5 मिनिटाची वेळ द्या वेळ द्या काहीतरी. वेळेच्या नंतर कुस्ती सोडा. दिलेल्या वेळेत जर कुस्ती होत नसेल पण तुम्हा पंचांचा तो निर्णय. हा ज्ञानेश्वर माऊली पण तिकडं समजून सांगताय कुस्ती करा बेटी बाबा का आता मी नंतर सोडणार नाही. हो इतकं बारीक सांगितलं त्यांनी काना. हुशार व्यक्ती मजबूत.
थमाची कुस्ती आहे. ज्याचा थम शिल्लक आहे त्याचीच कुस्ती आहे. पोटाचा भाता जोर जोरात हलायला लागलेला. अप्रोच तुला वेळ दिला होता अगोदर. अप्रोच वेळ दिला होता तुला. इकडे बस वेळ दिला ना तुला. अरे वेळ दिला ना तुला. एक मिनिट ऐक जरा. इकडे बघ. तुला 5 मिनिटं अगोदर दिले, त्यानंतर 2 मिनिटं दिले. 7 मिनिटाची वेळ दिली. योग्य निर्णय आहे पंचाचा. त्या निर्णयाचं स्वागत कर. हा क्या बात आहे. बघा 5,000ची कुस्ती बरोबरीत सोडत असताना दोघांना 2,500 जाणार, परंतु कुस्ती कमिटीने 1000 रुपये वाढून दिले आणि दोघांसाठी पुन्हा 3,000 रुपये दिले जात आहेत. कुस्ती कमिटीचे खूप खूप धन्यवाद. सुभाष रावणे आणि करण बागडे अशी कुस्ती चालू झाली. रामचंद्र बागडे वास्तवांचा पाठा आहे. करण अलीकडचा उडद वाजवचं पोरग आहे, परंतु हर्सुल्ला हरसिद्धी माता व्यायामशाळा या ठिकाणी सराव करतो. काल हे मध्ये गेले. हे सुभाष मध्ये. अरे मध्ये घे सुभाष. सुभाष मध्ये घे. आता बाहेर जायचं का? एक तर लोक आपले कान बदल असल्यामुळे लवकर कानपूर लाईन चालत नाही. चल काय हरकत नाही. काय हरकत नाही. ओके लढतात. दोन्ही पोरं लढतात. काय अडचण नाही. बाप रे बाप लगे तू हे पटाला दिखावे पे मत जाओ. उंचीला कमी असलं. बाहेरच्या बाहेर पाय ओढायचा. बाहेर नाही ओढायचा. पाय बाहेरच्या बाजूने जाऊ द्यायचा नाही. एक लागी भरण्याचा प्रयत्न आहे सुभाषचा. हरिदास मस्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. तर रामचंद्र बागडे वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा करण बागडे. मध्ये घ्या. या जरा तसंच मध्ये या. स्वर्गीय पैलवान अजिंक्य हेबे यांच्या स्मरणार्थ आजची ही भव्य कुस्ती दंगल. समस्त गावकरी मंडळी सांगवीकरांच्या वतीने हे मैदान सुरू आहे. तोला मोलाचं तोडीस तोड असं मैदान झालं. त्या मैदान आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. आभार आहे. आभार. बच गयो. अत्यंत जुनं असं मैदान आहे. अनेक वर्षापासूनची परंपरा. बोलू का दोघांना मध्ये बोलू का? अविनाश नावकर जर आखाड्यावरती या. महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर. नाही होत नाही आता लय झाले. अविनाश नावकर आखाड्यावर या. आणि बराच वेळ
सुरू असलेली कुस्ती बरोबरीत सोडलेली आहे. पंचांचा निर्णय आहे, योग्य निर्णय. अविनाश नावकर आखाड्यावर या. गेला गेला सर तू. ओके. शेवटच्या जोडचे पैलवान पुकारायचेत का गिरजरा भाऊ? शेवटच्या जोडचे पैलवान पुकारायचे का? तयारी करते ना ते. अरे बाबा त्याला बोलवतो एक घंटा लागतो. मला माहिती ना, नाही ताण होतो. शेवटच्या जोडचे पैलवान देवा गुंजाळे चला आखाड्यावरती या. तयार होत. अल्ताफ पटेल चला आखाड्यावरती या. शेवटची मानाची सन्मानाची कुस्ती सांगी गावचे सरपंच कदीर पटेल यांच्या वतीने रोख 11,000 रुपये इनामाची लागणार आहे. क्रिकेट साठी सुद्धा त्यांचं बक्षीस आहे बरं का, सांगी प्रीमियर लीग साठी सुद्धा आणि कुस्ती साठी सुद्धा. सरपंच साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे, टाळ्या. कदीर पटेल सरपंच आहे. आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आयोजित कुस्ती दंगल स्वर्गीय पैलवान अजिंक्य अप्पादास लेंबे यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती दंगल. आणि आजच्या या कुस्ती दंगल मधील शेवटची मानाची सन्मानाची 11,000 रुपये इनामाची कुस्ती. क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा त्या सांगीतल्या पोरांनी अधिराज्य गाजवलेलं आहे. खलील पटेल ऑलराऊंडर आहे का? हा, ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर. कुठे खलील भाई? खलील पटेल जरा आखाड्यावरती या. कुठे क्रिकेटर? शेख आहे का? बर, खलील शेख आखाड्यावरती या. अरे कमीत कमी हात तरी वरती करा, दिसू द्या ना कोण क्रिकेटर आहे. खलील भाई ये देखो, खलील भाई घर पे पहुंचे और यहाँ से आपको चिल्ला पुकार करने लगा रे. ये ऐसा रहता. ओके ओके. आणि पुन्हा एकदा सरपंच साहेबांच्या वतीने कालूबाई तुम्ही आखाड्यावरती या. कालू शेख, खलील शेख यांचे बंधू. आणि या आखाड्यासाठी ज्यांच्याकडून रोख 11,000 रुपयांचे बक्षीस इनाम मिळालेलं आहे, सरपंच साहेब याले. कालूबाई धन्यवाद. जरा हातावरती करा. क्रिकेटरचे बंधू येते. तुम्ही क्रिकेट खेळता सर? स्वतः क्रिकेटर आहे का? वा रे वा. आखाड्यावरती, कुस्तीच्या आखाड्यावरती क्रिकेटरचा सन्मान आहे, सत्कार आहे. टाळ्या पाहिजे, टाळ्या. 3,000ची कुस्ती नाव आहे यांच्याकडून, नाही का? सरपंच वेगळे, सरपंचाचा काही विषय नाही. 11,000 आहे सरपंचाकडून. असू द्या ना. हा हा, हे चला आता 5 मिनिटाची वेळ दिली. आणि कासम शेख वस्तादाकडून करण बागडेसाठी 100 रुपयाचं बक्षीस. पोरग एवढंच दिसतंय. अगोदर सुभाषला वाटलं पळसात मोहळ घावलं, अरे पण हे मोहळ तर आग्या मोहळ निघलं. काही हरकत नाही, फार छान लागतंय दोन्ही पोरं. आणि म्हणूनच त्याचं कौतुक म्हणून कासम वस्तादाकडून करणसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सरपंच कदीर पटेल यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी आमच्या आखाड्यासाठी. शेवटच्या जोडचे पैलवान तयार होऊन आखाड्यावरती या. चला लवकर, दोघांना विनंती आहे. चला चल 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 चल. अर्पण चल लवकर.
निर्णय भाऊ खेळवायची का लढवायची